आणि दुसरं की मी पक्का आंबेडकरवादी आहे माणूस आणि माझ्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल होतो मला हसू आलं। तर त्याच्यानंतर पुढं मला काय बोलले हे दराडे, दत्तात्रय दराडे, की जरी तुमच्यावर 2 गुन्हे दाखल झाले असले तरी तुम्हाला फक्त आम्ही अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याखाली अरेस्ट करतोय आणि दहिवडीच्या गुन्ह्याखाली अरेस्ट करत नाही। कारण SP साहेब जे आहे समीर शेख, SP समीर शेख यांनी असं सांगितलंय की दहिवडीच्या गुन्ह्यामध्ये काही तथ्य दिसत नाही आणि त्याच्यात चौकशी केल्याशिवाय तुम्ही अरेस्ट करू नका। मला स्वतः समीर शेख साहेबांचा फोन आला, असं कोण बोलले दराडे, की मला समीर शेख साहेबांचा फोन आला सकाळी आणि मला बोलले की तुम्ही मुंबईला जाऊन अरेस्ट करा। समीर शेख साहेबांचं तुमच्याबद्दलचं फार मत चांगलं आहे। तर मला त्यावेळी यांनी खोटं सांगितलं। थापाडे किती आहेत बघा, यांनी सांगितलं की आम्ही विक्रोळीचे पोलीस आहोत आणि तुमच्याविषयी आम्हाला DCPने असं सांगितलंय की बाबा ते महत्वाची व्यक्ती आहे, त्यांना अरेस्ट केल्यानंतर काही त्रास देऊ नका, त्यांना काही बोलू नका, सन्मानाने हे करा। तर तसं त्यांनी मला काही त्रास नाही दिला, परंतु मला त्यावेळी माहित नव्हते पोलीस आहेत, मला वाटलं काय गुंडपिंड आहेत की काय। ते आले, त्यांनी माझ्या भोवती गराडा घातला। गराडा घातल्यानंतर मी दोन्ही हाताने बोंबललो जोरात, तरी त्यांनी मला पकडलं। म्हणजे तर तो जो विश्वास शिंगाडे आहे पोलीस उपनिरीक्षक आहे स्थानिक गुन्हे शाखेचा, आणि त्याच्याबरोबर होते अमोल माने, राकेश खांडके, स्वप्नील दौंड, साबिर शेख, मुनीर मुल्ला करणे। तर ही विश्वास शिंगाडेंची ही टीम होती। हे जे विश्वास शिंगाडे आहे, त्याच्यानंतर दत्तात्रय दराडे आहे, तर ह्यांना मूर्खांना अक्कल पाहिजे की आपण जात असताना कागदपत्र ओके करायला पाहिजेत, कागदपत्र व्यवस्थित पाहिजेत। तर ह्यांच्याकडे कागदपत्रच नव्हते। यांच्याकडे SP समीर शेख, सातारा जिल्ह्याचे त्यावेळेचे SP होते, त्यांनी लेखी आदेश दिलेला नव्हता की बाबा इथं जाऊन अरेस्ट करा म्हणून। तर त्या किंवा राहुल दसचा सुद्धा यांना आदेश नव्हता। मी RTI मध्ये माहिती मागितली, मला ती मिळालेली नाही, त्यांच्याकडे आदेशच नाही तर मिळणार कुठून। चार्जशीटचा मला सलाम केला त्याने, मला बोलले की तुम्हाला माझा सॅल्यूट आहे। दत्तात्रय दराडे आहेत, तर हे दत्तात्रय दराडे कोण आहेत? तर दत्तात्रय दराडे हे लाचखोर अधिकारी आहेत आणि ह्या दत्तात्रय दराडेंना ACBने ट्रॅप लावून रंगे हात पकडलं होतं आणि त्यामध्ये ते सस्पेंड झालेले होते। म्हणजे पहिला अधिकारी मी सांगितला अरुण देवकर, तो सस्पेंड झालेला होता। दुसरा अधिकारी मी सांगितला हा दत्तात्रय दराडे, हा सुद्धा सस्पेंड झालेला होता। ते दहिवडी, मसवड पोलीस औंध या ठिकाणी ह्याच खाडे, सानप, दराडे या एकाच जात समूहातले जे लोक आहेत ते 50% जास्त त्या पोलीस ठाण्यामध्ये आहेत आणि जे बिंदू नामावले आहेत त्याची फार वाट लावून टाकलेली आहे। म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये काय ही एकच जात आहे का? त्यांना आरक्षण जर 3.5% आहे तर तुम्ही 50% कसे काय त्या पोलीस ठाण्यामध्ये भरलेले आहेत? तर त्या राहुल दसने मला अरेस्ट करायला इथं यायला पाहिजे होतं किंवा त्याने त्याच्या अधिकाऱ्यांना पाठवायला पाहिजे होतं तसं पत्र देऊन। तर राहुल दसचं पत्र विश्वास शिंगाडे किंवा अरुण देवकर किंवा दत्तात्रय दराडे यांना तसं कुठलंही पत्र लेखी आदेश दिलेला नव्हता। ना SPचा ना DYSPचा लेखी आदेश नव्हता की तुषार खरात यांना मुंबईत जाऊन अरेस्ट करावं असा लेखी आदेश या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांना नव्हता। आणि म्हणजे BNS कायदा असेल, BNSS असेल किंवा पोलीस अधिनियम असेल, ह्या तिन्ही गोष्टी धाब्यावर बसवल्या होत्या। हे त्याच्यानंतर संविधान सुद्धा धाब्यावर बसवलं होतं, कारण संविधान 14 तासानंतर माझी अरेस्ट दाखवली। ती अरेस्ट कोणी दाखवली तर PI घनश्याम सोनवणेने मला अरेस्ट केलं। वास्तवात घनश्याम सोनवणेला सुद्धा लेखी आदेश राहुल दस किंवा SPचे लेखी आदेश बिलकुल नाहीत की तुम्ही अरेस्ट करा म्हणून। आणि घनश्याम सोनवणेने मला अरेस्ट करण्याचं जे पत्र दिलेलं त्याच्यात त्याने सरळ म्हणले की राहुल दस यांनी तोंडी आदेशाद्वारे मला अरेस्ट करण्यास सांगितलेलं आहे। वास्तवात अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये DYSP पेक्षा खालच्या अधिकाऱ्याने तपास करायचा नसतो, अरेस्ट करायची नसते, परंतु हे बेकायदा तोंडी आदेशावर घनश्याम सोनवणेने मला अरेस्ट केली। राहुल दसचा त्यांना पत्रच नव्हतं। देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री, हे शिवाजी महाराजांचं नाव घेत असले
तरी ते वागतात मात्र औरंगजेबासारखे म्हणा किंवा आदिलशहासारखे. आणि त्यांना लोक जे आवडतात ना, जर ते शिवाजी महाराजांचं नाव घेतात तर ते त्यांची लोक शिवरायांचे मावळे कसे होते, शिवरायांचे सरदार कसे होते, प्रतापराव गुजर असतील, हंबीराव मोहिते असतील, त्याच्यानंतर नेतोजी पालकर असतील, तर संताजी घोरपडे असतील, तर अशी जी लोक होती तर असली चांगली चारित्र्यवान चांगली लोक सोबत शिवाजी महाराजांच्या होते. तशी लोक ह्यांनी ठेवायला पाहिजेत देवेंद्र फडणवीसांनी. परंतु त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस वागतात आदिलशहासारखे आणि औरंगजेबासारखे. त्यांची लोक, त्यांच्यासोबतची लोक कशी आहेत तर कुणी शाहिस्ते खानासारखा आहे, कुणी अफजल खानासारखा आहे, कुणी बेहलोल खानसारखा आहे, कुणी दिलेर खानसारखा आहे. म्हणजे कपटी, नीच आणि शिवरायांच्या मावळ्यांना, महाराष्ट्राच्या लोकांना त्रास देणारे अशी ही सगळी लोक त्यांच्या सोबतची आहेत. तर DCP आहे समीर शेख, हा चोर आहे. तो कसा चोर आहे तो तुम्हाला सांगतो. तर ह्या SP समीर शेखने त्याची ज्यावेळी बदली झाली साताऱ्यामधनं मुंबईला, तर ह्याने त्या सरकारी निवासस्थानातले 4 कोटी रुपयांचे फर्निचर, पडदे सगळे म्हणजे ते 4.25 कोटी रुपयांचं ते सगळं फर्निचर, अतिशय महागडं फर्निचर होतं, ते सगळं काढून बेकायदेशीरपणे ट्रकच्या ट्रक भरून स्वतःच्या घरी, खाजगी घरी घेऊन गेले होते. काही त्यांची मिसेस जी आहे तिथं कराडला वैद्यकीय शिक्षण घेते, तिकडे काही पाठवलं होतं, काही त्यांनी सासूकडे पाठवलं होतं आणि काही स्वतःकडे घेऊन आला होता. हा SP IPS ऑफिसर नालायक. तर ह्याने हे असली चोरी 4 कोटी महाराष्ट्र शासनाची केली होती. आणि हा समीर शेख शाहिस्ते खानासारखा वागतो, तो ह्या देवेंद्र फडणवीसांचा खास आहे. दुसरा अक्षय सोनावणे आहे. या अक्षय सोनावणेने एका मुलाचा, अल्पवयीन मुलगा, त्याने 1.5 वर्षापूर्वी स्टेटस ठेवला होता, तर त्याचे धिंड काढली आणि ते प्रकरण प्रचंड आता तापलेलं आहे. एकतर अल्पवयीन मुलाचं नाव जाहीर करायचं नसतं आणि त्याच्यावर अशा पद्धतीने म्हणजे कुठल्याही गंभीर कुठल्या गुन्ह्यामध्ये नसताना जणू काय हा दरोडेखोर आहे, अतिरेकी आहे, अशा पद्धतीचं ह्या अक्षय सोनावणेने त्याची धिंड काढली होती. आणि अक्षय सोनावणेने मलाही, मी यापूर्वी सांगितलेलं आहे, मलाही त्याने पोलीस कोठडीत असताना त्रास दिला होता. मला बोलला होता तुमच्यावर खोटा मोका लावू, तुम्हाला 3 वर्ष सडवू, तुम्हाला टायरमध्ये घालून मारू वगैरे, असा हात 150 अक्षय सोनावणे बोललेला होता. आणि ह्या अक्षय सोनावणेच्या अनेक तक्रारी आहेत, प्रचंड तक्रारी, प्रचंड बेकायदा वागतो तो. म्हणजे चित्रपटामध्ये सुद्धा मग ते मंत्री जयकुमार गोरे आणि पोलीस यांना प्रचंड न्यायालयाने ताशेरे ओढलेले होते. पोलिसांनी डोक्याचा वापर केला नाही म्हणून, म्हणजे 3ऱ्या केसमध्ये न्यायालयाने म्हटलेलं आहे जयकुमार गोरे यांना सेटलमेंट करायचं आहे म्हणून जयकुमार गोरेंनीच खोटं कुभांड रचलं. त्या महिलेला लाच देण्याचं जे काही कुभांड रचलं होतं ते जयकुमार गोरे यांनीच काही लोक पुढे घालून कुभांड रचलं गेलं, असं ते न्यायालयाने म्हटलेलं आहे. तर या संदर्भात माझं पुस्तक सुद्धा लवकरच येणार आहे, नरकातील काळे गोरे, माझं त्याचं काम चालू आहे. तर त्याच्यात मी आणखी यातली विस्तृत माहिती सांगेन, आणखी बारकावे सांगेन. मग लोकांना एवढंच सांगेन की ही जी काय नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांची जी काही हुकुमशाही आहे, भाजपची काही हुकुमशाही आहे, संविधान ह्यांनी जे काही मोडीत काढलेलं आहे, तर ही लोक ह्यांच्या विरोधात आवाज उठवत राहिला पाहिजे. ते जेलमध्ये घालतील म्हणून घाबरू नये. जेल काय तुम्हाला वाटतं तेवढं वाईट नाही, उलट चांगलं आहे. मला तर जेलमध्ये लोकांनी काय त्यांनी फार सन्मान दिला. त्यांनीच माझी एवढी जाहिरातबाजी केली होती. जयकुमार गोरे असतील, देवेंद्र फडणवीसांनी तर सभागृहामध्ये, पवित्र सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस माझ्याविषयी प्रचंड खोटं बोलले होते. आणि असा खोटारडा मुख्यमंत्रीच मी बघितला नाही महाराष्ट्रामध्ये. मी 2000 सालापासून पत्रकारितेत आहे. तर हे जे देवेंद्र फडणवीस आहेत हे महाराष्ट्रासाठी कलंक असलेला मुख्यमंत्री आहे. तर ह्यांनी, नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी या ठिकाणीच राहतो बरं का. या पाठीमागे माझं घर आहे. विक्रोळीमधला भाग आहे. विक्रोळीमध्ये कन्नमवार नगर नावाची ही लोकवस्ती आहे. आणि इथून मी काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहे. तर महत्त्वाचं काय सांगणार आहे तर जे आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, तर हे देवेंद्र फडणवीसांनी 1 वर्षापूर्वी बरोबर लोकशाहीचा खून केला होता.
संविधानाची हत्या केली होती. आणि म्हणजे काय केलं होतं तर 1 वर्षापूर्वी त्यांनी मला अरेस्ट केलं होतं, अटक केले होते. आणि म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, प्रत्यक्षात वागतात औरंगजेबासारखे. आणि हे सगळं त्यांनी कुणासाठी केलं होतं तर त्यांचे जे लाडके मंत्री आहेत जयकुमार गोरे यांच्यासाठी केलं होतं. तर का केलं होतं तर हे जे जयकुमार गोरे आहेत ग्रामविकास मंत्री, तर जयकुमार गोरे यांचे अनेक घोटाळे, अनेक भ्रष्टाचार मी चव्हाट्यावर आणलेले होते. आणि जयकुमार गोरे स्वतःच सांगतात की त्यांच्या विरोधात मी 85 व्हिडिओ केलेले आहेत, 85 बातम्या केलेल्या आहेत. तर जयकुमार गोरे यांचे घोटाळे इतके भयानक आहेत की 85 नाही तर किमान 1000 व्हिडिओ त्यांच्यावर करायला पाहिजेत. आणि मी तेवढे व्हिडिओ अद्याप करू शकलो नाही. याची मला खंत आहे. म्हणजे तेवढे व्हिडिओ त्यांच्या घोटाळ्यावर, त्यांच्या भ्रष्टाचारावर करायला पाहिजे. अनेक भयानक भ्रष्टाचार आहेत त्यांचे. म्हणजे कोरोना काळातल्या मृत लोकांच्या नावावर त्यांनी अनुदान लाटलेलं आहे. त्यांनी एक महाविद्यालयाचा घोटाळा केलेला आहे. त्यांनी त्यांच्यावर न्यायालयाने अनेक ताशेरे ओढलेले आहेत. त्यांनी मृत दलित व्यक्तीची जमीन हडपलेली आहे आणि त्याच्यातून त्यांना कोर्टाने डिस्चार्ज सुद्धा दिलेला नाही. तर असे अनेक अनेक प्रकारचे घोटाळे आहेत. आणि त्यावेळी ज्यावेळी मला अरेस्ट केले त्याच्या 1-2 दिवस मी त्यांचं एक मोठं गंभीर प्रकरण एक्सपोज केलं होतं. त्यांनी एका महिलेला त्रास दिलेला होता आणि त्या महिलेला त्यांनी जे काही आक्षेपार्ह फोटो पाठवलेले होते तर त्या फोटोंचं वर्णन मुंबई उच्च न्यायालयाने केलेलं होतं. त्या मुंबई उच्च न्यायालयाने जे वर्णन केलेलं होतं त्या आधारे मी बातमी केलेली होती, व्हिडिओ केलेला होता. आणि त्याच्यावर प्रचंड मोठं वादळ उठलं होतं. संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्याच्यानंतर विधानसभेमध्ये मोठं रणकंदन माजलेलं होतं. त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतं आणि नुकताच धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला होता 2 दिवसांपूर्वी. आणि त्यानंतर माझ्या बातमीमुळे, ज्याचा मला प्रचंड अभिमान आहे की मी खरी पत्रकारिता केली, खरी शोध पत्रकारिता केली आणि हेच तर पत्रकाराचं काम आहे, ते मी काम केलं. आणि त्याच्यामुळे जयकुमार गोरे हे अडचणीत आले होते. आणि मग त्यांना अडचणीत आलेल्या आपल्या मंत्र्याला वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी, म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या अंगामध्ये औरंगजेब जणू काय, म्हणजे ते शिवाजी महाराजांचं नाव घेतात परंतु ते औरंगजेबासारखे वागतात. त्या दिवशी त्या काळामध्ये त्यांच्या अंगात औरंगजेब संचारला होता. आणि एका शिवाजी महाराजांना मानणाऱ्या माझ्यासारख्या एका छोट्या मावळ्याला, संविधानाला मानणारा मी माणूस आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मी माणूस आहे, कायद्याला मानणारा माणूस आहे, संविधानाला मानणारा माणूस आहे. आणि मी गेली 25 वर्ष मुंबईत पत्रकारिता करतो. अनेक दिग्गज संपादकांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे. खरीखुरी शास्त्रशुद्ध पत्रकारिता करतो. आणि मी केलेल्या जयकुमार गोरेंच्या पत्रकारितेविषयी देवेंद्र फडणवीसांकडे अन्य अनेक कायदेशीर मार्ग उपलब्ध होते. म्हणजे ते कोर्टात जाऊ शकले असते, परंतु त्यांनी सनदशीर मार्गांचा अवलंब करण्याऐवजी गृह खात्याचा दुरुपयोग केला आणि त्यांनी मला अरेस्ट केली होती. आणि त्याला आज 1 वर्ष पूर्ण होतंय. म्हणून त्यांनी मला कसं अरेस्ट केलं होतं, अरेस्ट करायला कोण कोण आले होते याची सगळी मी माहिती सांगणार आहे. कसं अरेस्ट केलं ते तुम्हाला मी सांगतो. तर मी ह्या घरून निघालो होतो, कामावर निघालो होतो. कामावर निघत असताना मला फोन आला होता आणि ते आज मला कळते की तो फोन जो आहे तो ह्या अरेस्ट करायला आलेल्या पोलिसांनीच खोटं सांगून मला फोन केला होता. मला बोलले होते की त्यांनी पोलीस आहे असं नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं की साहेब, तुम्ही ज्या मंत्र्यांच्या विरोधात त्यांचे जे गैरप्रकार चव्हाट्यावर आणलेले आहेत, तर एक गैरप्रकार याच मंत्र्यांचा तुम्हाला द्यायचा आहे, तर मला भेटायचे आहे. तर ह्या व्यक्तीला भेटण्यासाठी मी घरातून बाहेर पडलो आणि मी ऑफिसला जाणार होतो. ऑफिसला आणखी काही लोक मला भेटायला येणार होते. आणि ते मला ऑफिसला जे लोक भेटायला येणार आहेत तीच लोक ही आहेत की काय असं मला वाटलं होतं. तर मी त्यांना म्हणलं की मी काही वेळात ऑफिसला पोहोचतोय, मी आता घरून निघतोय. म्हणून मी घरातून निघालो आणि मला काही माहित नव्हतं की इथं कुणीतरी माझ्यासाठी सापळा लावलेला आहे. आणि मी निघालो असताना याच ठिकाणी माझ्या काय डोक्यात आलं काय माहित नाही, परंतु मी त्यावेळी घनश्याम सोनवणे जे वडूज पोलीस स्टेशनचे PI आहेत आणि ते जयकुमार गोरे यांचे खास आहेत. त्यांनी अनेक इंस्टाग्रामवर फोटो अपलोड केलेले आहेत. त्याच्यात ते स्वतःच जयकुमार गोरेंना संबोधून बोलतात
घनश्याम सोनवणे की आबाळागत माया तुझ्यावर माझ्यावर आबाळागत माया तुझी माझ्यावर असू दे असं आशयाचं काहीतरी त्यांनी संबोधलेलं आहे मंत्री जयकुमार गोरे. तर त्या घनश्याम सोनवणेंना मी इथूनच फोन करत होतो. असा फोन केला होता, रिंग वाजत होती आणि रिंग वाजत असताना मी असं चालत तर मी असा तो फोन कानाला लावलेला होता, बॅग होती माझ्याकडे आणि मी असं चालत मी या ठिकाणी आलो. या ठिकाणी मी आलो. इथून फोन माझ्या कानाला होता आणि मी नेहमी इथं बस स्टॉप आहे एक बघा, ह्या इथं बस स्टॉप आहे. ह्या बस स्टॉपला मी बस पकडायला जात असतो किंवा या दिशेलाही रिक्षा आणि बस सुद्धा इकडे एक दुसरा स्टॉप आहे. तर या दोन्हीपैकी एका ठिकाणी मी जात असतो. इथं मी बऱ्याचदा वृत्तपत्र, त्याच ठिकाणी एक वृत्तपत्राचं दुकान आहे, तर तिथे वृत्तपत्र विकत घेत असतो. तर त्या दिवशी रविवार होता 9 मार्चला, आज सोमवार आहे 9 मार्चला, पण त्या गेल्या वर्षी रविवार होता. तर मी इथून आलो आणि इथून मी साधारण या ठिकाणी असेल आणि मला पाठीमागून म्हणजे या दिशेकडून मला या दिशेकडून आवाज आला खरात साहेब म्हणून मी माघारी बघितलं असं. तर माघारी बघितल्यानंतर इथं व्हॅन उभी होती आणि साध्या वेशातले पोलीस होते आणि जणू काही गुंडाचे कपडे घालून ते आलेले होते. डोक्याला मफरेल काय त्याला बोलतात गमछा लावलेला वगैरे आणि 7-8 जण असतील. तिथं खाजगी व्हॅन होती आणि ते आले. ते खरात साहेब म्हटल्यानंतर मी मागे बघितले की त्यांनी त्यांची खात्री झाली की हे ज्यांना आपण पकडायला आलो तेच हे खरात आहेत. परंतु मला त्यावेळी माहित नव्हते पोलीस आहेत, मला वाटलं काय गुंड आहेत की काय. ते आले, त्यांनी माझ्या भोवती गराडा घातल्यानंतर मी दोन्ही हाताने बोंबललो जोरात. तरी त्यांनी मला पकडलं म्हणजे अगदी ह्याच्यात काय बोलतात ते सगळे 4-5 7-8 जण काय होते त्याने अगदी व्यवस्थित नियोजनबद्ध घेराव टाकून मला पकडल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं तसं मी बोंबलत होतो. त्या झटापटीमध्ये माझा मोबाईल आहे तो असा उडाला आणि तो असा उडाला की आता ही जी बस जाते तशी त्या दिवशी ती बस तिकडून अशी येत होती आणि त्या बसच्या पलीकडे तो मोबाईल उडालेला होता. आणि परंतु त्यावेळी मी बोंबलल्यामुळे थोडंसं लोक सुद्धा धावत आले माझ्या मदतीसाठी. परंतु त्यावेळी मग त्यांनी म्हणाले नाही आम्ही स्टाफ आहोत. त्याच्यानंतर त्यांनी मग मला जबरदस्तीनं उचललं, म्हणजे मी तर पूर्ण शरीर म्हणजे गळपटून गेलेलो होतो. त्यांनी मला उचललं जबरदस्तीने आणि या ठिकाणी ती गाडी उभी होती, खाजगी गाडी होती आणि बहुधा ती स्कॉर्पिओ होती. त्या गाडीमध्ये मला जबरदस्तीने कोंबलं. मधल्या सीटवर मला बसवलं, या बाजूला एक जण त्या बाजूला एक जण. आणि त्यानंतर माझ्याशी ते व्यवस्थित बोलले, मला बोलले आम्ही स्टाफ आहोत. तर म्हणलं ठीक आहे. माझी बॅग ती मला वाटते तिथंच पडली होती बॅग, ती त्यांनी बॅग घेतली. मोबाईल तिकडं कुठं गायब झाला. नंतर त्यांनी तो आणला, मला ते नंतर 10-12-14 तासानंतर कळलं की तो मोबाईल त्यांना सापडलेला आहे वडूजला गेल्यानंतर, वडूज पोलीस स्टेशनमध्ये. तर आता पुढं मी सांगतो तुम्हाला अजून. तर इथून ही गाडी मला गाडीत बसल्यानंतर ही गाडी इथून तिकडे ह्या रोडने बाजूला सरा, ह्या रोडने तशीच बाहेर गेली होती. तर आता मी तुम्हाला बाहेर गेल्यानंतर पुढची स्टोरी सांगतो. इथं जरा बरीच गर्दी होती त्यामुळे बोलायला थोडीशी अडचण येत होती. तर पुढं त्यांनी काय काय केलं ते त्या ठिकाणी मी तुम्हाला जाऊन सांगतोच. परंतु त्याच्या अगोदर मी हे सांगतो की मला अरेस्ट करण्यासाठी कोण कोण आलं होतं. तर मी जसं बोललो की हे जे एक मिनिट इथं वाहनांचा आवाज येतो, आपण पुढं जाऊया. तर मगाशी मी जे तुम्हाला ठिकाण दाखवलं ते इथून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर जिथं मला पोलिसांनी अरेस्ट केली, इथून पाठीमागच्या लोकवस्तीमध्ये होता. आता तिथून आम्ही साधारण अर्धा किलोमीटर दूरवर आलेलो आहे आणि त्या ठिकाणावरून म्हणजे जिथं अरेस्ट केले तिथून ते तसंच ती व्हॅन इकडून या ठिकाणी आली
आणि इथं साधारण या ठिकाणी ही व्हॅन उभी होती आणि ती तब्बल 4 तास त्या व्हॅनमध्ये मला पोलिसांनी थांबवून ठेवलं होतं. एका बाजूला एक पोलीस, दुसऱ्या बाजूला 2 मागं पोलीस, आणि मला अजिबात हलवू देत नव्हते. म्हणजे 4 तास, म्हणजे हे अत्यंत बेकायदा आहे. तर हे 4 तास थांबवून ठेवलं होतं. आणि हे 4 तास पहिल्यांदा हे सांगतो की ते जे पोलीस जे होते ते कोण होते. तर मला त्यावेळी यांनी खोटं सांगितलं. थापाडे किती आहेत बघा. यांनी सांगितलं की आम्ही विक्रोळीचे पोलीस आहोत आणि तुमच्याविषयी आम्हाला DCPने असं सांगितलंय की बाबा ते महत्वाची व्यक्ती आहे, त्यांना अरेस्ट केल्यानंतर काही त्रास देऊ नका, त्यांना काही बोलू नका, सन्मानाने हे करा. तर तसं त्यांनी मला काही त्रास नाही दिला, परंतु ते खोटं बोलले. ते म्हणले की आम्ही विक्रोळीचे आहोत. वास्तव ते विक्रोळीचे नव्हते, ते सातारचे पोलीस होते. साताराचे जे LCB आहे, म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा, LCB स्थानिक गुन्हे शाखा, त्या गुन्हे शाखेचे ते 6, 7, 8 जण होते. कोण कोण होते त्यांची नावं बी मी सांगतो. तर मला ज्यांनी मला घेराव टाकला ते जे 6, 7, 8 जण जे कोणी होते, तर ते कोण होते, तर LCBचे होते. तर ती टीम कोणाची होती, तर ती होती, मी तुम्हाला नाव सांगतो, विश्वास सिंगाडे, जो पोलीस उपनिरीक्षक आहे स्थानिक गुन्हे शाखेचा. तर हे बघा, ही सेम अशीच गाडी होती बरं का, कलर फक्त वेगळा होता, अशीच होती ती पोलीस व्हॅन प्रायव्हेट. हा, तर तो जो विश्वास सिंगाडे आहे पोलीस उपनिरीक्षक आहे स्थानिक गुन्हे शाखेचा, आणि त्याच्याबरोबर होते अमोल माने, राकेश खांडके, स्वप्नील दौंड, साबिर शेख, मुनीर मुल्ला करणे. तर ही विश्वास सिंगाडेंची ही टीम होती. आणि ही जी नावं आहेत ती मी नंतर शोध पत्रकारिता करून हे पोलिसांची ही सगळे नावं, हे कोण कोण ह्याच्यात होते, कसे बेकायदा वागलेले आहेत, हे सगळं मी नंतर शोधलं. त्यावेळी मला माहीतच नव्हतं. त्यावेळी मला वाटलं की हे विक्रोळीचेच पोलीस आहेत. वास्तवात हे विश्वास सिंगाडे हा तसा माझा दूरचा नातेवाईक लागतो, परंतु त्याने मात्र मला अरेस्ट करताना बेकायदा कृत्य केलं. बरं, त्याला इथं कुणी पाठवलं होतं, तर स्थानिक गुन्हे शाखेचा जो प्रमुख आहे, पोलीस निरीक्षक आहे अरुण देवकर, याने पाठवलेलं होतं. तर हा अरुण देवकर कोण आहे ते तुम्हाला सांगतो. तर अरुण देवकर याने सांगली जिल्ह्यामध्ये एका मुलीला, वेश्या व्यवसायातील मुलीला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला होता आणि तिथं तो पोलिसांना रंगे हात सापडलेला हा दीडशाना हा अरुण देवकर आहे. बरं, त्याचा अरुण देवकरचा हे एकच प्रकरण नाही. अरुण देवकरचं दुसरं एक प्रकरण असं आहे की त्याने नगर जिल्ह्यामध्ये असताना, सेवेमध्ये असताना पोलीस कोठडीत त्याने आणि त्याच्या सहकार्यांनी एका पारधी महिलेला बेदम मारहाण केली होती आणि ती पारधी समाजाची महिला मृत्यू पावलेली आहे. आणि त्या दोन्ही केसेस अद्याप ह्या अरुण देवकरवर आहेत. अरुण देवकरची त्यातून सुटका झालेली नाही. एवढंच नाही तर त्या पारधी महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये त्याने न्यायालयामध्ये डिस्चार्ज ऍप्लिकेशन सादर केलं होतं. तर त्याचं ते डिस्चार्ज ऍप्लिकेशन फेटाळलेलं आहे कोर्टाने. आणि असा हा जो अधिकारी आहे, म्हणजे पोलीस अधिनियम जो आहे, त्या पोलीस अधिनियमानुसार अशा व्यक्तीला कोणत्याही अशा महत्वाच्या पदावर ठेवता येत नाही. त्या अरुण देवकरला ह्या पदावर ठेवलाच कसा काय. आणि हे अरुण देवकरने ह्या लोकांना, म्हणजे विश्वास सिंगाडे आणि हे जे आता मी नावं घेतली, हा विश्वास सिंगाडे जो दीडशाना मूर्ख, त्याला अक्कल पाहिजे की पोलीस अधिनियमामध्ये तरतूद आहे की वरिष्ठांनी कुठलाही आदेश दिला आणि तो जर बेकायदा असेल तर तो आदेश पाळू नये खालच्या अधिकाऱ्याने. आणि ह्याने तो पाळला, तो इथे आला, मला अरेस्ट केली. तर ती अरेस्ट कशी बेकायदा होती हे मी तुम्हाला एक पुढे सांगतो नंतर. फक्त इथली जी घटना आहे ह्याचं मी अगोदर सांगतो, नंतर मी त्यांनी BNS कायद्याचं आणि पोलीस अधिनियमाचं, BNSS कसं उल्लंघन केलेलं आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगतो. तर इथं जे मला व्हॅनमध्ये, त्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये यांनी जे मला बराच वेळ 4 तास बसवून ठेवलं होतं. तर इथं आणल्या पहिल्यांदा मी, म्हणजे गाडीतच मी पहिल्यांदा, तिथून मला अरेस्ट केल्यानंतर मी पहिल्यांदा पोलिसांना विचारत होतो की मला का अरेस्ट केलंय, तुम्ही मला का ताब्यात घेतलंय, हे मला पहिल्यांदा सांगा.
तर ते काय मला सांगायला तयार नव्हते. ते मला म्हणे की तुम्हाला माहित असेल ना तुम्ही काय केलंय. मी म्हटलं मला काय माहित नाही, तुम्ही मला सांगा. तर ते बोलले असं कसं तुम्हाला माहित असतं, ज्याला अरेस्ट केलं असतं त्याला अंदाज असतो. तर मी म्हणलं मी मंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात बातम्या दिलेल्या होत्या आणि त्याच्यावरून गेले 2-4 दिवस जोरात रणकंदन माजलेला आहे. संजय राऊतांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्याच्यानंतर विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार असतील, अंबादास दानवे असतील, यांनी या जयकुमार गोरेंचं हे प्रकरण लावून धरलेलं आहे वगैरे असं मी त्या पोलिसांना सांगितलं. तर मग ते दुसरे काही लोक बोलले, अहो ते त्यांची चर्चा झाली की अहो ते संजय राऊतांनी जे नाव घेतलं होतं ज्या पत्रकारांचं तेच हे तुषार खरात आहेत. मग ते म्हणजे ते नाटक होतं का खरोखरच ते तसे त्यांच्या मनापासून तसे वागले. तर कसे वागले तर तो एक जण पोलीस जो आहे सगळे साध्या ड्रेसमध्ये होते, त्यात खाली उतरला, तो गाडीतून उतरला आणि अक्षरशः मला सलाम केला त्याने. मला बोलले की तुम्हाला माझा सॅल्यूट आहे आणि मला बोलले की तुषारजी तुम्ही काही चिंता करू नका. अहो मर्डर केलेली लोक जामिनावर सुटतात. तुम्ही तर हे जनतेसाठी काम करत आहात, तुम्ही खरे आहात, तुम्ही सत्य आहात. जरी तुम्हाला आम्ही अरेस्ट केलेली असली तरी तुम्ही याच्यातून तुम्ही सुटाल, सही सलामत सुटाल. थोडा तुम्हाला त्रास होईल परंतु तुम्ही सुटाल, काहीच चिंता करू नका बोलले. आणि ते बोलले आम्हाला आता आमच्या लक्षात येतंय की आमच्या साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला काही त्रास होऊ देऊ नका, तुम्हाला सन्मानाने वागवा, अजिबात काही त्रास होऊ देऊ नका. तर परंतु ते खोटं हे बोलत होते की साहेबांनी म्हणजे इथल्या मुंबईतल्या डीसीपी साहेबांनी सांगितलं असं म्हणत होते वास्तवात. आणि हे स्वतःला असे दाखवत होते की ते इथलेच आहेत. दुसरं असं की यांनी मला इथं 4 तास का थांबवून ठेवलं, तर जो मला अटक करण्यासाठी अधिकृतपणे जो कागदावर जो दाखवलेला अधिकारी आहे तो आहे दत्तात्रय दराडे, पोलीस निरीक्षक. तो होता दहिवडीचा, अजूनही असेल कदाचित दहिवडीचा. तर तो मला अटक करण्यासाठी आलेला होता, परंतु प्रत्यक्षात तो इथं नव्हता, 4 तास इथं नव्हताच. आणि मी वारंवार चिडायचो की तुम्ही मला थांबून का ठेवलं, तुम्ही मला इथं विक्रोळी पोलीस स्टेशनला न्या किंवा तुम्ही जर तिकडं अरेस्ट मला केली असेल तर तिकडे घेऊन चला. तर ते म्हणायचे नाही आम्ही इथले पोलीस आहोत. तर ते जे पोलीस आहेत दहिवडीचे आलेत ते विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि ते इथं येतील तुम्हाला न्यायला थोड्या वेळात. आणि म्हणून मला यांनी 4 तास बेकायदेशीरपणे इथं थांबवून ठेवलं होतं. म्हणजे तुम्हाला सांगतो 11 वाजता मला त्यांनी अरेस्ट केली होती. जे मी तुम्हाला ठिकाण दाखवलं तिथं मला 11 वाजता अरेस्ट केली होती आणि इथं मला त्यांनी वास्तवात जवळजवळ 3-4 वाजेपर्यंत मी इथंच होतो. त्यानंतर मी जसं वेळ जायला लागला तसं मला वैताग यायला लागला. मी त्या काळामध्ये अनेक हे केलं, म्हणजे मी विपश्यना करण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या बॅगेमध्ये 4-5 पुस्तकं होती. तर त्यातलं वरून ते बहिर्जी हे रवी आमले पत्रकार, लोकसत्ताचे माजी सहसंपादक, निवासी संपादक आणि सकाळचे मुंबईचे संपादक, त्यांचं पुस्तक होतं माझ्याकडे रवी आमले यांचं. आणि ते पुस्तक मी वाचत होतो, परंतु माझं कॉन्सन्ट्रेशनच होत नव्हतं. कारण ही जी घटना घडली होती, मला यांनी अरेस्ट केली होती, तर तेच डोक्यात माझ्या घोळायचं की यांनी मला का अरेस्ट केले असेल, काय कारण असेल, कुठला खोटा. आणि सर्वात माझ्या सतत हे घोळायचं की नक्की माझ्यावर कुठला खोटा गुन्हा दाखल केलेला आहे यांनी. 2 दिवस अगोदर मला एक कानपून लागली होती की दहिवडीमध्ये एका महिलेने तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु वास्तवात तसा तो गुन्हा दाखल केलेला नव्हता. ते मला नंतर कळलं की कुठला गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु माझ्या डोक्यात तेच यायचं की कुठली महिला असेल, आपण तर असं काही केलेलंच नाही आणि कुणी हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्यामुळे मी पुस्तक जरी वाचत होतो तरी माझं लक्ष लागत नव्हतं. मी विपश्यना करण्याचा प्रयत्न करत होतो, त्याच्यात मी लक्ष लागत नव्हतं. मग मी चिडलो, अनेकदा रडवेली सुद्धा अवस्था झाली माझी, चिडलो सुद्धा. मी म्हटलं हे बघा मी तुम्हाला सोडणार नाही, मी बाहेर आल्यानंतर मी तुमचं नाव घेऊन टीका करेन, मी तुमच्या तक्रारी करेन. तुम्ही कायद्यानुसार एखाद्या आरोपीला अरेस्ट केल्यानंतर त्याला लगेच माहिती द्यायची असते की तुम्हाला का अरेस्ट केलं. तुम्ही मला आता 4-5 तास झाले तरी तुम्ही मला माहिती देत नाही, म्हणून मी चिडलो. मग त्याच्यानंतर काय झालं की काही वेळानंतर इथं दत्तात्रय दराडे आले.
तर दत्तात्रय दराडे कुठून आले ते मी सांगतो. इथनं गाडी मागे घेतली गेली, तेवढ्या वेळापुरती गाडी मागे घेतली रिव्हर्सने. ती गाडी मी दाखवतो तुम्हाला. ती गाडी इथं रिव्हर्स घेतली गेली आणि मला मग गाडीतनं उतरवलं गेलं. दत्तात्रय दराडे सिव्हिल ड्रेसमध्ये तिकडून असे आले, त्या बाजूने म्हणजे तिकडे विक्रोळी पोलीस स्टेशन आहे तिकडे, त्या बाजूने दत्तात्रय दराडे इकडे असे आले. तिथनं त्यांनी मला माझ्या खांद्यावर हात टाकला आणि मला असे घेऊन ते इथं आले. एका बाजूला त्यांनी मला घेतलं. तर त्यांनी मला ह्या झाडाच्या इथंच मला ते घेऊन आले. हे साधारण या परिसरात हे त्यावेळी मोकळं नव्हतं, इथं हे होतं कवर झाकण होतं. तर या ठिकाणी साधारण ते माझा खांद्यावर हात टाकला, त्यांनी मला बाजूला घेतलं आणि मग त्यांनी मला तोंडी सांगितलं की तुषारजी तुमच्यावर 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. पहिला आहे वडूज पोलीस स्टेशनमध्ये आणि दुसरा आहे दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये. जो वडूज पोलीस ठाण्यामध्ये तुमच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो शेखर पाटोळे यांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. तर ते असं बोलल्यानंतर मला हसायला आलं, मी हसलो. त्याच्यानंतर त्यांनी मला दुसरा बी सांगितला. ते बोलले की तुमच्यावर दुसरा गुन्हा दाखल आहे, ते स्वतः जयकुमार गोरे मंत्री यांनी दाखल केलेला आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे खंडणी मागितलेली आहे, असा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. तर मी हे दोन्ही बी हे ऐकल्यानंतर मी हसलो आणि नुसतं हसलोच नाही, तर जे काय मागचे 4-5 तास प्रचंड चिंतेमध्ये होतो, तणावाखाली मी होतो की माझ्यावर नक्की कुठला गुन्हा दाखल झालाय आणि विशेषतः महिलेचा जो आरोप केला जात होता, म्हणजे सांगितलं जात होतं, आरोप नाही सांगितलं जात होतं महिलेने गुन्हा. तर त्याच्या ह्या केसमध्ये महिला नाही हे, आणि जरी खोटा गुन्हा दाखल केला असला तरी महिलेचा खोटा गुन्हा दाखल केला नाही, हे पहिलं मला समाधान वाटलं. वडूज पोलीस ठाण्यामध्ये तुमच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो शेखर पाटोळे यांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. तर ते असं बोलल्यानंतर मला हसायला आलं, मी हसलो. त्याच्यानंतर त्यांनी मला दुसरा बी सांगितला. ते बोलले की तुमच्यावर दुसरा गुन्हा दाखल आहे, ते स्वतः जयकुमार गोरे मंत्री यांनी दाखल केलेला आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे खंडणी मागितलेली आहे, असा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. तर मी हे दोन्ही बी हे ऐकल्यानंतर मी हसलो आणि नुसतं हसलोच नाही, तर जे काय मागचे 4-5 तास प्रचंड चिंतेमध्ये होतो, तणावाखाली मी होतो की माझ्यावर नक्की कुठला गुन्हा दाखल झालाय आणि विशेषतः महिलेचा जो आरोप केला जात होता, म्हणजे सांगितलं जात होतं, आरोप नाही सांगितलं जात होतं महिलेने गुन्हा. तर त्याच्या ह्या केसमध्ये महिला नाही हे, आणि जरी खोटा गुन्हा दाखल केला असला तरी महिलेचा खोटा गुन्हा दाखल केला नाही, हे पहिलं मला समाधान वाटलं. आणि दुसरं की मी पक्का आंबेडकरवादी आहे माणूस आणि माझ्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होतो, मला हसू आलं. तर त्याच्यानंतर पुढं मला काय बोलले हे दत्तात्रय दराडे की जरी तुमच्यावर 2 गुन्हे दाखल झाले असले तरी तुम्हाला फक्त आम्ही ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याखाली अरेस्ट करतोय आणि दहिवडीच्या गुन्ह्याखाली अरेस्ट करत नाही. कारण SP साहेब जे आहे SP समीर शेख यांनी असं सांगितलंय की दहिवडीच्या गुन्ह्यामध्ये काही तथ्य दिसत नाही आणि त्याच्यात चौकशी केल्याशिवाय तुम्ही अरेस्ट करू नका. मला स्वतः समीर शेख साहेबांचा फोन आला, असं कोण बोलले दराडे की मला समीर शेख साहेबांचा फोन आला सकाळी आणि मला बोलले की तुम्ही मुंबईला जाऊन अरेस्ट करा. समीर शेख साहेबांचं तुमच्याबद्दलचं फार मत चांगलं आहे आणि त्याच्यामुळे दहिवडीच्या केसमध्ये अरेस्ट करू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि फक्त वडूच्या केसमध्ये अरेस्ट करा असं त्यांनी समीर शेख साहेबांनी मला सांगितलेलं आहे. आता हे जे दत्तात्रय दराडे जे होते ते दहिवडी पोलीस ठाण्याचे हे आहेत, मग दहिवडी पोलीस ठाण्याचे ते PI आहेत. तर मग मला अरेस्ट करायला म्हणजे वडूज पोलीस ठाण्यासाठी जर अरेस्ट केलं जात असेल तर दहिवडीची लोक का आली, ही पहिली गोष्ट. दुसरं की जे मला आता म्हणजे ह्याच्यातलं बेकायदा काय त्याने केलं हे सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगतो. आता आपण पुढे जाऊया.
मग हे मला त्यांनी सांगितलं, तर मी परत गाडीत बसलो आणि त्याच्यानंतर अर्धा तास तिथं गेला असेल. मग मात्र मी त्या पोलिसांसोबत खूप गप्पा मारल्या, अगदी हसत खेळत त्यांच्याशी गप्पा मारल्या. आणि मी म्हटलं की हा जयकुमार गोरे जे आहेत त्यांनी ह्या पदाचा केलेला हा दुरुपयोग आहे. ह्या दोन्ही घटना खोट्या आहेत, माहीत सुद्धा नाही. ज्या शेखर गोरेला मी मारहाण केली म्हणतायत त्या शेखर गोरेला मी पाहिलेला सुद्धा नाही, तो कसा दिसतो तो. तर माझ्यावर कुठले आरोप ठेवला होता की मी शेखर गोरे यांना 3-4 महिन्यापूर्वी इलेक्शनच्या काळात मी वार्ताहर करण्यासाठी ज्यावेळी मी फिरत होतो महाराष्ट्रभरात, त्यावेळी तिथं मी वडूजच्या पोलीस स्टेशनच्याच बाजूला एक हुतात्मा परशुराम विद्यालय आहे, त्या विद्यालयाच्या तिथे मी त्या शेखर पाटोळेला मारहाण केली असं खोटा FIR केला होता. आणि हा शेखर पाटोळे कोण आहे, तर हा जयकुमार गोरे यांच्या सोशल मीडियाचा सहसंयोजक आहे. आणि हे स्वतः शेखर पाटोळेने स्वतःच सांगितलेलं आहे, त्या FIR मध्ये म्हटले. आणि एवढंच नाही तर ह्या सगळ्या जेवढे माझ्यावर आरोप झालेले आहेत, जेवढे FIR झालेले आहेत, ते सगळे लोक जयकुमार गोरेंचे कार्यकर्ते आहेत, माझे नगरसेविका आहेत, साक्षीदार जे आहेत ते बी हे सगळे जयकुमार गोरेंशी संबंधित लोक आहेत. तर अशा पद्धतीचे सगळे FIR झालेले आहेत. पहिले 2 FIR झाले होते, मला अरेस्ट केलं त्यावेळी, आणि त्याच्यानंतर अरेस्ट झाल्यानंतर परत पुढे आणखी 2 FIR झाले. तर शितं मग ही जी गाडी इथं मी म्हणजे मला इथं हे सांगितल्यानंतर दत्तात्रय दराडे निघून गेले. नंतर गाडीत मला बसवण्यात आलं, अर्धा तास बसलो असेल. आणि मग त्याच्यानंतर मग परत दत्तात्रय दराडे आले आणि मग मला इथून ते पुढं घेऊन गेले. त्याच्या अगोदर हे बी सांगतो, हे जे दत्तात्रय दराडे आहेत, तर हे दत्तात्रय दराडे कोण आहेत, तर दत्तात्रय दराडे हे लाचखोर अधिकारी आहेत. आणि ह्या दत्तात्रय दराडेंना ACBने ट्रॅप लावून रंगे हात पकडलं होतं आणि त्यामध्ये ते सस्पेंड झालेले होते. म्हणजे पहिला अधिकारी मी सांगितला अरुण देवकर, तो सस्पेंड झालेला होता. दुसरा अधिकारी मी सांगितला हा दत्तात्रय दराडे, हा सुद्धा सस्पेंड झालेला होता. तर आपण पुढे जाऊया. तर त्या दत्तात्रय दराडेने मग मला इथून विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये नेलं. तर या इथून त्यांनी मला त्यांच्याबरोबर मी होतो आणि इथून मग मी तिकडं गेलो. तर इथून असं पुढं पोलीस स्टेशन आहे. मी मगाशी तुम्हाला कळलं तिकडे व्हॅन उभी होती त्या, आणि तिथून मग मला दत्तात्रय दराडे मला घेऊन आले आणि आपण पाठीमागे बघत असाल तर हे आहे विक्रोळी पोलीस ठाणे. तर ह्या विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये मला आतमध्ये नेलं गेलं. आणि आतमध्ये नेल्यानंतर तर विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये नेलं. तिथं त्यांनी मला वाटतं मला अरेस्ट का केलं याचं मला माझ्या घरी पत्र दिलं. मला दिलं की नाही मला फारसं आठवत नाही, परंतु तिथं मला काही सह्या वगैरे घ्यायचं नाटक केलं आणि खरं तर ते त्याचे जे काही पत्रव्यवहार इथल्या पोलीस ठाण्यासोबत जो व्हायला पाहिजे तो बहुधा नीट पत्रव्यवहार झाला नसावा असं त्यावेळी मला शंका आली होती. आणि नंतर तर मला त्यातलं बऱ्याच गोष्टी कळल्या की म्हणजे मला असं वाटलं होतं त्यावेळी की विक्रोळी पोलीस ठाण्याशी म्हणजे त्यांना विश्वासात घेऊन त्यांची मदत घेऊन ही मला अरेस्ट करण्यात आलेली आहे, परंतु तसं झालेलं नव्हतं. ते काय केलं होतं तर ते मी तुम्हाला पुढं सांगतो. तर मी इथून तिथं त्यांनी काही सह्या वगैरे घ्यायचं थोडंसं नाटक वगैरे केलं. वास्तवात त्या सह्या घेतल्या बी गेल्या नव्हत्या. म्हणजे अधिकृत किंवा ज्या अधिकृत कागदांवर घ्यायला पाहिजेत, अधिकृत पत्रव्यवहार व्हायला पाहिजे, तो झालेला नव्हता. का झालेला नव्हता तर ते मी तुम्हाला नंतर सांगतो. त्याच्यानंतर आपण इकडं बघू शकता की या बाजूला तर इथून पुढचं गेट आहे, मुख्य प्रवेशद्वार विक्रोळी पोलीस ठाण्याचं या साईडला आहे. तर तिथं त्यांची प्रायव्हेट गाडी, दत्तात्रय दराडे हे प्रायव्हेट गाडी घेऊन आलेले होते. या इथं प्रायव्हेट गाडी घेऊन आलेले होते आणि त्या गाडीमध्ये मला बसवलं. त्यांच्यासोबत त्यांचे जे 2 अन्य सहकारी होते, सगळे सिव्हिल ड्रेसमध्येच होते. एकाचं नाव सानप होतं आणि दुसऱ्याचं नाव खाडे होतं. म्हणजे एका विशिष्ट जात समूहातलीच लोक त्या दहिवडी पोलीस ठाण्यातून आलेली होती. तर मी बोलून बी दाखवलं नंतर प्रवासामध्ये की तुम्ही सगळे दराडे, खाडे, सानप असेच कसे काय आहात.
तर मग नंतर तर मला पुढच्या काळात बरंच कळलं की ते दहिवडी, मसवड, पोलीस, औंध या ठिकाणी ह्याच खाडे, सानप, दराडे या एकाच जात समूहातले जे लोक आहेत ते 50% जास्त त्या पोलीस ठाण्यामध्ये आहेत आणि जे बिंदू नामावले आहेत त्याची पार वाट लावून टाकलेली आहे. म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये काय ही एकच जात आहे का त्यांना आरक्षण जर 3.5% आहे तर तुम्ही 50% कसे काय त्या पोलीस ठाण्यामध्ये भरलेले आहेत. तर हे आहे की त्या जात समूहातील लोकांचा खोट्या कारवायांसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि ह्या जातीतल्याही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अक्कल पाहिजे की आपला दुरुपयोग केला जातोय. आणि असेच शिंगाडे ज्या जात समूहातला आहे, धनगर म्हणजे जो माझ्याच जातीतला आहे, तर त्या धनगर समाजातले सुद्धा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बावळट मला अनेक जण भेटले. त्यांना अक्कला पाहिजे की आपण बेकायदेशीर कृत्य आपल्याच समाज बांधवांवर करत आहोत. त्या विश्वास शिंगाड्याने त्याला कुठलाही लेखी आदेश नसताना, म्हणजे आता याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगतो की ह्यांनी काय काय चुका केल्या. पहिली चूक अशी केली की ॲट्रॉसिटी कायद्यानुसार मला अरेस्ट केली होती. तर त्याचा तपास होता तो राहुल धस DYSP फलटणचा, त्याच्याकडे दिलेला होता. राहुल धस कोण आहे तर राहुल धस आहे जे एका डॉक्टरची आत्महत्या प्रकरण फलटणमध्ये जे प्रचंड गाजलं होतं, त्या डॉक्टरने या राहुल धसवर आरोप केला होता की मला त्रास देणाऱ्या पोलिसांची मी तक्रार राहुल धसकडे केली, राहुल धसने त्याची दखल घेतली नाही. म्हणून ह्या जर राहुल धसने त्या मुलीची तक्रार डॉक्टर महिलेची जर तक्रार दखल घेतली असती तर त्या महिलेला आत्महत्या करावी लागली नसती. तर ह्या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेला प्रत्यक्षपणे हा राहुल धस DYSP, त्याच्याकडे तपास समीर शेख SP, तो SP सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचा लाडका आहे. तर त्या SPने राहुल धसकडे तपास दिलेला होता. तर त्या राहुल धसने मला अरेस्ट करायला इथं यायला पाहिजे होतं किंवा त्याने त्याच्या अधिकाऱ्यांना पाठवायला पाहिजे होतं तसं पत्र देऊन. तर राहुल धसचं पत्र विश्वास शिंगाडे किंवा अरुण देवकर किंवा दत्तात्रय दराडे यांना तसं कुठलंही पत्र लेखी आदेश दिलेला नव्हता. ना SPचा ना DYSPचा लेखी आदेश नव्हता की तुषार खरात यांना मुंबईत जाऊन अरेस्ट करावं असा लेखी आदेश या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांना नव्हता. आणि म्हणजे BNS कायदा असेल, BNSS असेल किंवा पोलीस अधिनियम असेल, ह्या तिन्ही गोष्टी धाब्यावर बसवल्या होत्या. हे त्याच्यानंतर संविधान सुद्धा धाब्यावर बसवलं होतं. कारण संविधानानुसार जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला एखाद्यावर टीका करायचं असेल तर त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा गदा आणलेली होती. आणि हा जो दत्तात्रय दराडे आहे, विश्वास शिंगाडे आहेत, ह्या मूर्ख अधिकाऱ्यांना एवढी तरी अक्कल पाहिजे की आपण अरेस्ट करायला जातोय तर म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यात जात असताना आपण कागदपत्र, हे जे विश्वास शिंगाडे आहे, त्याच्यानंतर दत्तात्रय दराडे आहे, तर ह्यांना मूर्खांना अक्कल पाहिजे की आपण जात असताना कागदपत्र ओके करायला पाहिजेत, कागदपत्र व्यवस्थित पाहिजेत. तर ह्यांच्याकडे कागदपत्रच नव्हते. यांच्याकडे SP समीर शेख, सातारा जिल्ह्याचे त्यावेळेचे SP होते, त्यांनी लेखी आदेश दिलेला नव्हता की बाबा इथं जाऊन अरेस्ट करा म्हणून. तर त्या किंवा राहुल धसचा सुद्धा यांना आदेश नव्हता. मी RTI मध्ये माहिती मागितली, मला ती मिळालेली नाही. त्यांच्याकडे आदेशच नाही तर मिळणार कुठून. चार्जशीटमध्ये सुद्धा या सगळ्या प्रकरणाच्या चार्जशीट बघितल्या, त्या चार्जशीटमध्ये सुद्धा त्यांना कुठलेही आदेश नाहीत. तर दुसरं की जो अक्षय सोनावणे, जो मला दहिवडीच्या घटनेमध्ये जे माझ्यावर 5 कोटी खंडणीचा जो खोटा गुन्हा दाखल झाला होता, त्याच्यामधला जो तपास अधिकारी होता अक्षय सोनावणे, तो सुद्धा इथं आला होता. फक्त तो माझ्या समोर आला नाही, माझ्या नजरेत आला नाही. म्हणजे मी ज्यावेळी जेलमधनं बाहेर आलो त्यावेळी मला कळलं की हा जो अक्षय सोनावणे आहे हा सुद्धा इथं होता. त्याला तर कुठलेच आदेश नव्हते. तो तर अधिकृत किंवा म्हणजे अनधिकृतपणे सुद्धा तिथं त्याने इथं येणं चुकीचं होतं. तो इथं आलेला होता. आणि इथं आल्यानंतर काय झालं की मला जे समजलं ते विक्रोळी पोलीस ठाण्याच्या लोकांनी सातारा पोलीस म्हणजे SPची जी कागदपत्र आहेत
ती इथं मागितली की तुम्ही कागदपत्र द्या की यांना अरेस्टचे, तर त्यांच्याकडे अशी कागदपत्रच नव्हती. आणि हे लोक त्या SP जो आहे समीर शेख त्यांना फोन करून थकले आणि ते SP काय फोन उचलत नव्हते. जे मला समजलं, जे मला जे काय माहिती माझ्या सोर्सकडनं समजलं ती अशी आहे की SP समीर शेख फोन उचलत नव्हते. त्या दिवशी रविवार होता, सुट्टी होती म्हणून कदाचित, किंवा ही जी काय कारवाई झाली ती काय समीर शेखना पटलेली नव्हती आणि ते त्या अक्षय सोनवणेवर प्रचंड चिडलेले होते. कारण हे जे सगळं माझ्या अरेस्टचं जे हे जे खोटे गुन्हे दाखल करणे हे सगळं डोकं हे त्या अक्षय सोनवणेचं होतं आणि त्यानेच त्या जयकुमार गोरेंना ह्या सगळ्या आयडिया दिलेल्या होत्या असं मला पोलिसांमधल्या सूत्रांनी सांगितलेलं आहे. आणि मग त्यानुसार ही अरेस्ट झालेले होते आणि अक्षय सोनवणेचे फोन काय उचलत नव्हते, SP उचलत नव्हते, बाकी कुठल्या अधिकाऱ्यांचे उचलत नव्हते. त्याच्यामुळे विक्रोळी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना इथं जी काय कागदपत्र इथली जी तयार करायला पाहिजेत ती काय तयार झाली नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला हे तर मला खोटं सांगत होते की आम्ही विक्रोळी पोलीस ठाण्याचे आहोत. आणि त्यामुळे मी पुढच्या काळामध्ये जेलमधून बाहेर आल्यानंतर पहिला आरोप जे काही आरोप केले, लेखी तक्रारी केले, त्याच्यामध्ये मी विक्रोळी पोलीस ठाण्यांविषयी सुद्धा तक्रार केली होती की बाबा ह्यांनी मला अरेस्ट केलं वगैरे असं जसं. परंतु वास्तवात विक्रोळी पोलीस ठाण्याचा काही संबंधच नव्हता. विक्रोळी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी उलट सातारच्या ह्या पोलिसांना सहकार्य केलं नाही, कारण सातारा पोलीस बेकायदा वागले होते. पुढचं की मला इथं अरेस्ट केल्यानंतर मला इथल्याच कोर्टामध्ये न्यायला पाहिजे होतं, परंतु यांनी मला इथल्या कोर्टामध्ये नेलं नाही. मला अरेस्ट झाली 9 मार्च रोजी सकाळी 11 वाजता, 11च्या दरम्यान, काय 15-20 मिनिट अर्धा तास मागे पुढे होईल वेळेचा, त्या दरम्यान मला त्यांनी अरेस्ट केली होती. आणि त्यानंतर मला इथून त्यांनी वडूज पोलीस ठाण्याला नेलं. वडूज पोलीस ठाण्यामध्ये मला अरेस्ट दाखवली मध्यरात्री, म्हणजे 10 तारखेला त्यांनी मला अरेस्ट दाखवली आणि मला न्यायालयामध्ये म्हणजे 14 तासानंतर माझी अरेस्ट दाखवली. ती अरेस्ट कोणी दाखवली तर PI घनश्याम सोनवणे. घनश्याम सोनवणेने मला अरेस्ट केलं. वास्तवात घनश्याम सोनवणेला सुद्धा लेखी आदेश राहुल धस किंवा SPचे लेखी आदेश बिलकुल नाहीत की तुम्ही अरेस्ट करा म्हणून. आणि घनश्याम सोनवणेने मला अरेस्ट करण्याचं जे पत्र दिलेलं त्याच्यात त्याने सरळ म्हणले की राहुल धस यांनी तोंडी आदेशाद्वारे मला अरेस्ट करण्यास सांगितलेलं आहे. वास्तवात ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये DYSP पेक्षा खालच्या अधिकाऱ्यांनी तपास करायचा नसतो, अरेस्ट करायची नसते, परंतु हे बेकायदा तोंडी आदेशावर घनश्याम सोनवणेने मला अरेस्ट केली. राहुल धसचं त्यांना पत्रच नव्हतं. आणि नंतर मला कोर्टामध्ये मंगळवारी म्हणजे 11 तारखेला साधारण दुपारी 1-2 वाजता मला हजर केलं. जवळपास 26-28 तासानंतर, म्हणजे कायदा काय सांगतो की एखाद्याला अरेस्ट केलं तर तुम्हाला 24 तासात न्यायालयात नेलं पाहिजे न्यायालयासमोर. तर हा सुद्धा कायदा नियम त्यांनी धाब्यावर बसवला. जे इथल्यानंतर तुम्हाला जर त्या आरोपीला 24 तासात न्यायालयामध्ये हजर करता येत नसेल तुमच्या पोलीस ज्या ज्युरिडिक्शनमध्ये, तर तुम्ही जिथं अरेस्ट केली तिथल्या न्यायालयामध्ये नेलं पाहिजे. तर तोही यांनी कायदा धाब्यावर बसवला. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जे मला अरेस्ट करण्यासाठी आलेली जी लोक होती, तर मी म्हटलं मगाशी की हे जे देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री, हे शिवाजी महाराजांचं नाव घेत असले तरी ते वागतात मात्र औरंगजेबासारखे म्हणा किंवा आदिलशहासारखे. आणि त्यांना लोक जे आवडतात ना, जर ते शिवाजी महाराजांचं नाव घेतात तर ते त्यांची लोक शिवरायांचे मावळे कसे होते, शिवरायांचे सरदार कसे होते, प्रतापराव गुजर असतील, हंबीराव मोहिते असतील, त्याच्यानंतर नेतोजी पालकर असतील, तर संताजी घोरपडे असतील, तर अशी जी लोक होती, तर असली चांगली चारित्र्यवान चांगली लोक सोबत शिवाजी महाराजांच्या होती, तशी लोक ह्यांनी ठेवायला पाहिजेत देवेंद्र फडणवीसांनी. परंतु त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस वागतात आदिलशहासारखे आणि औरंगजेबासारखे. त्यांची लोक, त्यांच्यासोबतची लोक कशी आहेत तर कुणी शाहिस्ते खानासारखा आहे, कुणी अफजल खानासारखा आहे, कुणी बेहलोल खानसारखा आहे, कुणी दिलेर खानसारखा आहे. म्हणजे कपटी, नीच आणि शिवरायांच्या मावळ्यांना, महाराष्ट्राच्या लोकांना त्रास देणारे अशी ही सगळी लोक त्यांच्या सोबतची आहेत. तर मी जयकुमार गोरेंच्या म्हणजे म्हणून त्यांनी मला हे जयकुमार गोरेंवर मी टीका करतोय म्हणून त्यांनी मला
देवेंद्र फडणवीसांनी खोटे गुन्हे दाखल करायला लावले. तर याच्यामधले जे मला अटक करण्यामध्ये जे पोलीस अधिकारी होते ते कोण कोण कसे कसे होते ते सांगतो. पहिला SP समीर शेख. तर हा जो समीर शेख आहे सातारचा माजी SP, तो आता इथं मुंबईमध्ये चेंबूर वगैरे त्या परिसरामध्ये तो DCP आहे. तर हा जो DCP आहे समीर शेख हा चोर आहे. तो कसा चोर आहे तो तुम्हाला सांगतो. तर ह्या SP समीर शेखने त्याची ज्यावेळी बदली झाली साताऱ्यामधनं मुंबईला, तर ह्याने त्या सरकारी निवासस्थानातले 4 कोटी रुपयांचे फर्निचर, पडदे सगळे म्हणजे ते 4.25 कोटी रुपयांचं ते सगळं फर्निचर, अतिशय महागडं फर्निचर होतं, ते सगळं काढून बेकायदेशीरपणे ट्रकच्या ट्रक भरून स्वतःच्या घरी, खाजगी घरी घेऊन गेले होते. काही त्यांची मिसेस जी आहे तिथं कराडला वैद्यकीय शिक्षण घेते, तिकडे काही पाठवलं होतं, काही त्यांनी सासूकडे पाठवलं होतं आणि काही स्वतःकडे घेऊन आला होता. हा SP IPS ऑफिसर नालायक. तर ह्याने हे असली चोरी 4 कोटी महाराष्ट्र शासनाची केली होती. आणि हा समीर शेख शाहिस्ते खानासारखा वागतो, तो ह्या देवेंद्र फडणवीसांचा खास आहे. दुसरा मी तुम्हाला सांगितलं मगाशीच की अरुण देवकर. अरुण देवकर कोण आहे? तर अरुण देवकर की ज्याच्यावर जो पोलीस ऑफिसर आहे सातारचा, तो म्हणजे एका वेश्येसोबत सापडला होता हॉटेलमध्ये. दुसरा कोण आहे? दुसरा त्याच्यावर गुन्हा कुठला तर एका पारधी महिलेचा पोलीस कोठडीत त्याला मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हा दुसरा गुन्हा त्या अरुण देवकरवर आहे. पुढचा अधिकारी कोण? अरुण देवकरचे सांगितले मी कहाणी. त्याच्यानंतर मी तुम्हाला कहाणी सांगितली दत्तात्रय दराडेची. दत्तात्रय दराडे लाचखोर, त्याला रंगे हात पकडलेला होता. त्यानंतरचा मेन हा अक्षय सोनावणे. तर ह्या अक्षय सोनवणेवर आता त्याचं एक प्रकरण गाजतंय की त्याने एका अल्पवयीन मुलाची, म्हणजे जो अल्पवयीन मुलगा खेळाडू आहे तो जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर त्याने खेळामध्ये चांगली चमक दाखवलेली आहे. तर त्याने कधीतरी 1.5 वर्षापूर्वी कुठलं तरी शेतात वगैरे असताना काहीतरी कोयता वगैरे असं त्याच्या हातात होता आणि तो काहीतरी फोटो, कोयता म्हणजे ते शेतकऱ्याचं एक साधन आहे शेतात वापरण्याचं, त्याचा काहीतरी फोटो स्टेटस ठेवला होता 1.5 वर्षापूर्वी. आता नाही, 1.5 वर्षापूर्वी. तर त्या मुलाला त्याने ताब्यात घेऊन त्याची गावातून, अक्षय सोनावणे आहे, या अक्षय सोनावणेने एका मुलाचा, अल्पवयीन मुलगा त्याने 1.5 वर्षापूर्वी स्टेटस ठेवला होता, तर त्याची धिंड काढली आणि ते प्रकरण प्रचंड आता तापलेलं आहे. एकतर अल्पवयीन मुलाचं नाव जाहीर करायचं नसतं आणि त्याच्यावर अशा पद्धतीने म्हणजे कुठल्याही गंभीर कुठल्या गुन्ह्यामध्ये नसताना जणू काय हा दरोडेखोर आहे, अतिरेकी आहे, अशा पद्धतीचं ह्या अक्षय सोनवणेने त्याची धिंड काढली होती. आणि अक्षय सोनवणेने मलाही, मी यापूर्वी सांगितलेलं आहे, मलाही त्याने पोलीस कोठडीत असताना त्रास दिला होता. मला बोलला होता तुमच्यावर खोटा मोका लावू, तुम्हाला 3 वर्ष सोडवू, तुम्हाला टायरमध्ये घालून मारू वगैरे, असा हात 150 अक्षय सोनवणे बोललेला होता. आणि ह्या अक्षय सोनवणेच्या अनेक तक्रारी आहेत, प्रचंड तक्रारी, प्रचंड बेकायदा वागतो तो. म्हणजे चित्रपटामध्ये आपण बघतो ना, एखादा पोलीस असतो आणि तो पोलीस अधिकारी बेकायदा वागतो, राजकीय लोक काही सांगतात हा कसाही वागतो. तर अशा पद्धतीचा खलनायकी, पोलीस खात्यातला खलनायक हा अक्षय सोनावणे आहे. आणि ह्या अक्षय सोनावणेने माझ्यावर कारवाई करण्यासाठी सर्वात जास्त इंटरेस्ट, स्वारस्य त्यानेच दाखवलेलं होतं. तर हा सगळा एपिसोड मी तुम्हाला सांगितला. व हे जे काय माझ्या अटकेची वर्षपूर्ती आहे, तर ते वर्षपूर्ती तुम्हाला मी सांगितली. याच्यामध्ये संविधानाची पूर्ण पायमल्ली केली गेली, BNS कायद्याची पायमल्ली केली, पोलीस अधिनियमाची पायमल्ली केली. आणि हे कुणी केली तर देवेंद्र फडणवीसांनी केली. देवेंद्र फडणवीस हे कसे मनुस्मृती जपणारा माणूस आहे, बहुजनांना कसा छळतो, ज्या धनगर समाजाची मतं घेतो त्याच धनगर समाजाच्या लोकांना कसा त्रास देतो, बहुजनांना कसा त्रास देतो, असा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. आणि जे त्यांचे जे लाडके मंत्री आहेत त्या लाडक्या मंत्र्यांचं भ्रष्टाचार, त्यांचे घोटाळे चव्हाट्यावर आणले म्हणून हे देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीने वागले. आणि हे सगळं
मी मला सांगायचं होतं म्हणून हा व्हिडिओ मी तयार केला आणि पुढं नंतर मग ते कोर्टामध्ये सुद्धा मग ते मंत्री जयकुमार गोरे आणि पोलीस यांना प्रचंड न्यायालयाने ताशेरे ओढलेले होते. पोलिसांनी डोक्याचा वापर केला नाही म्हणून, म्हणजे तिसऱ्या केसमध्ये न्यायालयाने म्हटलेलं आहे जयकुमार गोरे यांना सेटलमेंट करायचं आहे म्हणून जयकुमार गोरेंनीच खोटं कुभांड रचलं. त्या महिलेला लाच देण्याचं जे काही कुभांड रचलं होतं ते जयकुमार गोरे यांनीच काही लोक पुढे घालून कुभांड रचलं गेलं असं ते न्यायालयाने म्हटलेलं आहे. तर या संदर्भात माझं पुस्तक सुद्धा लवकरच येणार आहे, नरकातील काळे गोरे. माझं त्याचं काम चालू आहे. तर त्याच्यात मी आणखी यातली विस्तृत माहिती सांगेन, आणखी बारकावे सांगेन. मग इथून मला नेल्यानंतर जे साधारण 102 दिवस पुढं मग मला पोलीस कोठडी आणि जेलमध्ये राहावं लागलं. अनुभव फार चांगला होता. मी लोकांना एवढंच सांगेन की ही जी काय नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांची जी काही हुकुमशाही आहे, भाजपची काही हुकुमशाही आहे, संविधान यांनी जे काही मोडीत काढलेलं आहे, तर हे लोक ह्यांच्या विरोधात आवाज उठवत राहिला पाहिजे. ते जेलमध्ये घालतील म्हणून घाबरू नये. जेल काय तुम्हाला वाटतं तेवढं वाईट नाही, उलट चांगलं आहे. मला तर जेलमध्ये लोकांनी कायद्याने फार सन्मान दिला. त्यांनीच माझी एवढी जाहिरातबाजी केली होती. जयकुमार गोरे असतील, देवेंद्र फडणवीसांनी तर सभागृहामध्ये, पवित्र सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस माझ्याविषयी प्रचंड खोटं बोलले होते. आणि असा खोटारडा मुख्यमंत्रीच मी बघितला नाही महाराष्ट्रामध्ये. मी 2000 सालापासून पत्रकारितेत आहे. तर हे जे देवेंद्र फडणवीस आहेत हे महाराष्ट्रासाठी कलंक असलेला मुख्यमंत्री आहे. तर ह्यांनी माझ्यावर अशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल केले होते. देवेंद्र फडणवीसांमध्ये मला काय दिसतं, तर देवेंद्र फडणवीसांमध्ये औरंगजेब, आदिलशहा, त्याच्यानंतर हिटलर ह्यांचं संमिश्र रूप म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. तर ह्यांनी मला हे असं खोट्या गुन्ह्यात अडकवलं होतं. परंतु बरं झालं न्यायालयाने त्यांना चापटवलं. आणि जाता जाता मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आजच त्या मान खटावमधल्या जनतेच्या वतीनं एक आंदोलन होत आहे. माझ्यावर जो हा खोट्या गुन्हा दाखल केला, तर संविधान बचाव आंदोलन पुकारलेलं आहे. ते आंदोलन पुकारणारे जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये महेश करचे असतील, डॉक्टर ओंबासे असतील, प्रसाद ओंबासे असतील, दडस आहेत आणि जे अन्य लोक ते सहभागी होणार आहेत, त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. कारण त्या मान खटावमध्ये जी काही हुकुमशाही आहे, हिटलरशाही आहे, तिथं लोकशाहीचा मुर्दा पाडला जातोय, तिथं संविधानाची हत्या केली जाते आणि तिथं टेंडर माफिया, वाळू माफिया, गुंड यांना मोकळं रान आहे. ग्रामविकास मंत्र्यांनी तिथं थैमान घातलेलं आहे. तर याच्या विरोधात आवाज उठतोय. लोकशाहीच्या मूल्यांचं पालन व्हावं म्हणून आंदोलन करतायत. तर ही चांगली समाधानाची गोष्ट आहे. त्या आंदोलनामध्ये लोकांनी जास्तीत जास्त सामील व्हावं. म्हणजे माझ्यासाठी आंदोलन आहे म्हणून नाही, तर तिथली लोकशाही, संविधान जिवंत ठेवण्यासाठी लोकांनी जास्तीत जास्त त्या आंदोलनात सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो. धन्यवाद.